हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज आपण बनवणार आहोत धोंड्याच्या महिन्याची अखंड 33 पदराची वात. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर सूत काढून घ्यावं लागेल. तर सूत कसं कातायचं, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कापसाला कापूस जॉईंट करून त्याचं एक सूत तयार करतात. त्यासाठी आपल्याला काय करतात, बरेच जण कोणी विभूती घेतं, कोणी पाणी घेतं लावायला हाताला, किंवा कोणी रांगोळी पण घेतं, दूध पण घेतं. तर मी या ठिकाणी पाणी घेतलं आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कापसाला कसा मी कापूस जॉईंट करून एका हाताने दाबून धरून दुसऱ्या हाताने कसं ते सूत जे कापूस ओढत आहे ते पहा. त्या पद्धतीने आपण हळूवार पद्धतीने ओढला तर छानपैकी सूत आपलं हे तयार होईल. बरेच जण काय करत आहे की अखंड वात कशी करतात, जे सिंगल म्हणजे असं हाताने काय करतात, सिंगल पदराच्या म्हणजे एक एक पदर असं मोजून ते काय करत आहे, 33 पदराच्या वात करता. पण तसं न करता मी दाखवते त्या पद्धतीने ही वात तयार करायची आहे. कारण धोंड्याचा महिना अधिक महिना हा जोड असतो. तर या वात बनवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, आपल्या हाताच्या 3 बोटं किंवा 4 बोटांचा यूज करायचा आहे लांबी मोजण्यासाठी. तर सर्वात पहिले जे आहे ते 17 पदर या पद्धतीने एक एक करत 17 पदर घ्यायचे आहे. नंतर त्याला छानपैकी असा पीळ द्यायचा आहे. नंतर 1 ते 1.5 बोटाचं अंतर सोडून परत दुसऱ्यांदा 16 वेळेस आपल्याला असे पदर घ्यायचे आहेत. आणि 16वा पदर आला की परत तो आपल्याला सूत तोडायचा आहे. आणि त्या पद्धतीने हे 2 वाती ज्या आहेत त्या आपल्याला आता काय करायच्या आहेत, एकमेकांजवळ घ्यायच्या आहेत. एक 16 पदराची आणि एक 17 पदर अशी अखंड वात. बघा लांबी बरोबर आली पाहिजे. आणि जो आपण मध्ये 1-1.5 बोटाचा कापूस सोडला आहे ना, तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिव्यामध्ये ठेवून सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. तर ही वात तुम्ही तुपामध्ये लावायची आहे विष्णूसमोर, कृष्णासमोर किंवा विठ्ठलासमोर. तर महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाला जास्त मानतात म्हणून हा आपण ही वात आहे ती आपल्या घरात देवाऱ्यासमोर, पण आपल्या आजूबाजूला जर मंदिर नसेल तर आपल्या देवाऱ्यामध्ये तर विठ्ठलाचा फोटो असतोच, कृष्णाचा फोटो असतो, त्या ठिकाणी आपण ही वात लावून पुण्य कमवू शकतो. आणि हा महिना तर काय आहे, पुण्य कमवण्याचाच हा महिना आहे. तर नक्की ही वात लावा आणि विठ्ठलाला खुश करा. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.